नमस्कार, मी संकेत आवटे. ॲक्च्युली मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न्स मिळवायचे आहेत. पण प्रोसेस काय असते, कशी करायची असते, हे अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतील. म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न राहावेत, पण ते कसे घ्यायचे असतात, कशा स्कीम निवडायच्या असतात, याबद्दल एक इन डिटेल व्हिडिओ मी लास्ट टाइम बनवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो पण व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता म्युच्युअल फंडची प्रोसेस कशी करायची असते आणि स्कीम कशा निवडायच्या असतात, याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि तुमच्या फायद्याच्या व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला ही मेहनत घ्यावी लागते. सो पहिला मला काम करायचं आहे, तुमच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर रिच मी सर्च करा, RICHMEE. सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप दिसेल, रिच मी. याला इन्स्टॉल करायचं आहे. खूप चांगले रेटिंग सुद्धा याला आहेत, 4.5च्या आसपास रेटिंग याचे आहेत. हजारो लोकांनी याला रिव्ह्यू दिलेले आहेत. 1,00,000 लोक ऑलरेडी हे ॲप वापरत आहेत. सो ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते इन्स्टॉल झालेलं ॲप ओपन करायचं आहे. ते ॲप ओपन करून तुम्हाला पहिलं काम करायचं आहे, तुम्हाला साइन अप करायचं आहे. साइन अपवर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर इंटर करा. जसं मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस इंटर कराल, साइन अपवर क्लिक करा. तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इकडे पुन्हा इंटर करायचा आहे आणि ही साइन अपची प्रोसिजर पूर्ण करायची आहे. तुम्ही ॲपमध्ये कधीही जे हवं ते बघू शकता. आणि फक्त त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, पासवर्ड तुम्हाला सेट करावं लागेल, कारण वारंवार OTP टाकून लॉग इन करायची गरज नाही. आणि पासवर्ड सेट केल्यानंतर एक 4 डिजिट सिक्युरिटी पिन तुम्हाला इंटर करावं लागेल. एकदा का तुम्ही हा सिक्युरिटी पिन इंटर केला तर प्रत्येक वेळी पासवर्डची पण गरज नाही. जो काही 4 डिजिट तुमचा पिन असेल तो ॲड करा आणि जॉईन करू शकता. सो इथून पुढे आपल्याला काम करायचं आहे, ट्रान्झॅक्शनवर क्लिक करावं लागेल. ट्रान्झॅक्शनमधून पहिला तुम्हाला काम करावं लागेल प्रोफाईल कंप्लीट करणं. गुंतवणूक कोण करतोय, कशी करतोय, कुठे करतोय, कधी करतोय, या सगळ्या गोष्टींची माहिती प्रोफाईल थ्रू येत असते. पैसे कोणाचे आहेत, कोणाला मिळायला पाहिजेत. सो त्यासाठी पहिला पॅन कार्ड आणि पॅन नंबर मी इथे इंटर करेन. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेंडर मला ॲड करायचं आहे. रेसिडेंट मी इंडियन आहे, भारतीय, ते सुद्धा मला इथं ॲड करायचं आहे. NRI असाल तर NRI सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. बरेच आपले NRI क्लायंट सुद्धा आहेत जे आउट ऑफ इंडिया राहतात आणि खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुद्धा करतात. इकडे डेट ऑफ बर्थ मी इंटर केली. त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल, ॲड्रेस, नॉमिनी डिटेल्स तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि बँक डिटेल्स सुद्धा ॲड कराव्या लागतील. बँक डिटेलमध्ये कॅन्सल चेक चालतो किंवा तुमच्या पासबुकच्या फ्रंट पेजचा फोटो जरी असेल तो सुद्धा तुम्ही इकडे ॲड करू शकता. एकदा का तुम्ही या सगळ्या गोष्टी ॲड केल्या की सगळ्या डिटेल्स तुम्हाला एकदा चेक करावे लागतील. ऑल डिटेल्स तुम्हाला इथे एका ठिकाणी पाहायला मिळतात. परत कंटिन्यूवर क्लिक करायचं. त्यानंतर एक सिग्नेचरचा फोटो, एक ब्लँक पेपर घ्या, छोटासा पेपर, त्यावर तुमची साईन असायला पाहिजे. सहीचा फोटो हा पॅन कार्डच्या साईन सोबत मॅच व्हायला पाहिजे. तो अपलोड करा आणि कंटिन्यू करून द्या. एकदा का या सगळ्या गोष्टी तुम्ही JPEG म्हणजेच फोटोच्या फॉर्मॅटमध्ये ॲड केल्या की तुमची प्रोफाईल पूर्ण होते. फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा प्रोफाईल ॲड करता तेव्हा आम्हाला इथून ती चेक करून व्हेरीफाय करावी लागते. कारण यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आता सध्या सुरू आहे की प्रोफाईलमध्ये काहीही भरलेलं असतं आणि त्या प्रोफाईलच्या डिटेल तशाच राहतात आणि नंतर नॉमिनी चुकीचा टाकला, पॅन चुकीचा टाकला, बँक अकाउंट चुकीचे आहेत, असे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे आमची टीम त्याला बॅकएंडनी व्हेरीफाय करते, कारण तुमचा एक आणि एक रुपया सिक्युअर आणि व्यवस्थित इन्व्हेस्ट झाला पाहिजे. आणि ही प्रोफाईल व्हेरीफाय करून पुढे आम्ही डायरेक्ट तुम्हाला अलाउ करतो. तुम्ही कितीही अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मग SIP सुद्धा करता येते, लमसम सुद्धा ॲड करता येते. त्याची प्रोसेस काय आहे ती आता आपण बघूया. आता मी प्लॅन करतोय म्युच्युअल फंड सर्च करण्यासाठी. सो पहिला मला क्लिक करावं लागेल ट्रान्झॅक्शनवर. ट्रान्झॅक्टवर मी क्लिक करेन. ट्रान्झॅक्टवर क्लिक केल्यानंतर मला सर्चचा ऑप्शन पाहायला मिळतो. वर सर्च बार आहे. इफ यू वॉन्ट, तुम्हाला स्कीमचं नाव माहिती असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सर्च करू शकता किंवा लिस्टमधली तुम्हाला जी स्कीम हवी त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मी बंधन इमर्जिंग बिझनेस फंड सर्च करतोय. कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी प्रोसेस दाखवतोय. ही स्कीम मी निवडली. या स्कीमच्या सगळ्या डिटेल्स मला दिसतात की 6 महिन्यात त्याने किती रिटर्न दिले, 1 वर्षात त्याने किती रिटर्न दिले, 3 वर्षात त्याने किती रिटर्न दिलं, 5 वर्षात किती दिले. मग मला मंथली SIP करायचे. मी SIP सिलेक्ट केलो. SIP सिलेक्ट केल्यानंतर मंथली 1,000 रुपये मला इन्व्हेस्ट करायचे आहेत. मी पुढे कंटिन्यू केलं. SIP डेट काय पाहिजे, ती डेट तुम्ही चेंज करू शकता. 9/2/2024 किंवा 10/2, 12/2, 15/2. आता तुम्ही ज्या दिवशी इन्व्हेस्ट करताय तिथून पुढची डायरेक्ट 32 दिवसानंतरची डेट सिलेक्ट करू शकता. पुढचा अजून एक फंड मी ॲड करतोय, टाटा बिझनेस सायकल फंड. आता टाटा बिझनेस सायकल फंडला मी सिलेक्ट केलं. परत मला यामध्ये सुद्धा अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे. याच्या डिटेल्स तुम्ही बघू शकता. मी इन्व्हेस्ट नाववर क्लिक करेन. मंथली SIP मला करायची आहे. हाऊ मच, तर यामध्ये सुद्धा मला पर मंथ 1,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे. डन करेन मी. प्रोसीड करेन. प्रोसीड करता क्षणी
इन्व्हेस्टमेंट माझ्या कार्टमध्ये आलेले आहेत. दोन्हीची प्रोसेस मी ॲट अ टाइम करेन, वेगवेगळी करत बसायची गरज नाही. मला डेट कुठली सिलेक्ट करायची तर 10/2 म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला माझे पैसे कट व्हायला पाहिजेत. ही डेट मी सिलेक्ट केली. आता डेट सिलेक्ट केल्यानंतर पे नाऊचा ऑप्शन येतो. पे नाऊ नंतर पे, कारण आता जर मी ही अमाऊंट पे केली तर डायरेक्ट प्रत्येक महिन्याला माझ्या अकाउंटवरून जे अकाउंट मी ॲड केलंय त्यामधून माझे पैसे कट होणार. आता मी येईन अकाउंटमध्ये, अकाउंटमधून मला सिलेक्ट करायचं आहे ऑथेंटिकेट ऑर्डर्स, कारण मी त्या ऑर्डर तर दोन प्लेस केल्या ना, त्यांना पहिला ऑथेंटिकेट करावं लागेल. मी त्यावर क्लिक करेन. ऑथेंटिकेट केल्यानंतर मला स्क्रीनवर दिसेल ऑर्डर, ही एक ऑर्डर आहे. सिलेक्ट ऑल करणार मी, कारण ह्या 2 XSIP मला करायच्या आहेत. दोनही सिलेक्ट केल्यानंतर एक OTP जाईल माझ्या मोबाईल नंबरला, रजिस्टर्ड मोबाईल नंबरला. तो OTP मला इकडे एंटर करायचा आहे, कारण ही प्रोसेस आहे साहेब. आणि ॲज पर एम्पी रूल म्हणजे सेबी रूल आपल्याला ही सगळी प्रोसेस करावी लागते, नाहीतर कुठेतरी पैसे टाकले कसंही क्लिक केलं हे होत नाही. जेव्हा मी त्याला व्हेरीफाय करेन परत हे पेज ओपन होईल. ऑथेंटिकेशन हॅज बीन कम्प्लिटेड. आता माझी नेक्स्ट प्रोसेस येते पुढची, ती म्हणजे बॅक जाणं आणि बॅक जाऊन मला प्रोसेस पेमेंट करायचं आहे. पेमेंटला प्रोसेस करता क्षणी इथं मला सगळ्या गोष्टी दिसतात. 2 ऑर्डर्स आहेत, दोन्हीचे मिळून 2000 माझे कट होणार आहेत. डेट काय आहे हे सगळं BSE थ्रू होतं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज थ्रू. इथून मी UPI पेमेंट करू शकतो, नेट बँकिंग करू शकतो, सगळे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत. NEFT करता येतं, IMPS करता येतं. मी UPI करतोय कारण ऑलरेडी माझ्याकडे UPI थ्रू ट्रान्झॅक्शन लगेच होऊ शकतं. काही लोकांकडे ID पासवर्ड असेल नेट बँकिंगचा, नेट बँकिंग थ्रू करा. मी प्रोसेस पुढे घेऊन गेल्यानंतर इथे एक मला ऑप्शन विचारतो VPA ID, म्हणजेच मला इथं जो मी पेमेंट करणार आहे तो ID इथं पेस्ट करावा लागेल. जसं मी UPI ID एंटर करेन, सबमिटवर मला क्लिक करायचं आहे. सबमिट होता क्षणी माझी पेमेंटची प्रोसेस सुरू होईल. ऑलरेडी माझ्या अकाउंटला एक ऑप्शन आलेला असेल की तुम्हाला एवढं पेमेंट करायचं आहे आणि ते तुम्ही पे करून टाका. जसं मी UPIला माझ्या लॉग इन करेन, मला 2000ची ऑप्शन दिसेल, 2000 मी पेमेंट करेन, तर ऑटोमॅटिकली इथे पेमेंट डनची स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. पेमेंट तर पूर्ण झालं, पण त्याच्यापुढे मॅन्डेट, प्रत्येक महिन्याला पैसे कट होण्यासाठी मला क्लिक करावं लागेल अकाउंटवर जाऊन मी मॅन्डेटवर जाईन. माझ्या बँकेला मला सांगायला पाहिजे की प्रत्येक महिन्याला 2000 कट करा आणि या 2 स्कीममध्ये टाक. सो त्यासाठी मॅन्डेटवर मी क्लिक करेन. अप्रूव्ह करावं लागेल मला. आता माझी कुठली बँक आहे काय आहे हे सगळं मला इथं पाहायला मिळतं. मी सिम्पली मॅन्डेटवर क्लिक करून अप्रूव्ह करेन. मी प्रोफाईलमध्ये जाऊन मॅन्डेटवर जाईन. मॅन्डेटवर गेल्यानंतर मला दिसेल क्रिएट न्यू मॅन्डेट. मॅन्डेटची अमाऊंट काय असेल काही टाकू शकता, 10,000, 20,000, 50,000, 1 लाख टाकून ठेवायची. जेणेकरून काय होतं की जर समजा आता 2000ची SIP केली, नंतर मला 10,000ची करायची आहे, 5,000ची करायची आहे, तर त्या दरम्यान कितीही अमाऊंटची तुम्ही SIP करू शकता. वारंवार तुम्हाला ते चेंज करत बसायची गरज नाही. एंड डेट सुद्धा मी 10, 15, 20 वर्षानंतरची सिलेक्ट करून ठेवतोय, त्यामुळे वारंवार मला ते बदलत बसावं लागत नाही. आता ही मॅन्डेट डेट आणि मॅन्डेट अमाऊंटनी काही फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुम्ही कितीची SIP करताय. वारंवार मॅन्डेट करण्यासाठी तुमच्या बँकेला काही चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. तेच 5, 50, 100 रुपये वाचवायचे असतील तर एकदाच मोठं मॅन्डेट करून ठेवायचं. हे तुम्हाला 2 ई-मॅन्डेट्स पाहायला मिळतात. यांना मला अप्रूव्ह करायचं आहे. आता हे 2 ई-मॅन्डेट जसे मी अप्रूव्ह करेन, ऑटोमॅटिकली माझ्या अकाउंटवरून पैसे कट होतील आणि ते माझ्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये ॲड होतील. मॅन्डेट अप्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन विथ युअर गुगल अकाउंट सुद्धा तुम्ही करू शकता. सिक्युरिटी कोड तुमच्या जीमेल अकाउंटला जाईल. तो सिक्युरिटी कोड इथं जसं मी टाकेन आणि सबमिट करेन, माझी एक स्टेप पुढे जाईल. इथं बघू शकता अगेन तुम्हाला किती रुपयांचं तुम्ही मॅन्डेट करताय, मॅक्सिमम अमाऊंट किती रुपयांची कट होणार आहे हे सगळं तुमची बँक तुम्हाला सांगते. मी टिक करेन बॉक्स आणि पुढे प्रोसेस करेन. जसं मी ही प्रोसेस पुढे घेऊन जाईन, DGO थ्रू ही सगळी प्रोसेस होतं, एकदम सेफ आहे, सिक्युअर आहे. ही सगळी प्रोसेस तुमची बँक करते, आपण कुठल्याही प्रकारे करत नाही आहोत. ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि ही सगळी ऑथॉरिटी गव्हर्नमेंटकडे असते. SBIने वगैरे तुमच्या मर्चंटनी त्याला अप्रुव्हल दिलेला आहे. एक OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आला, तो नंबर इथं एंटर करायचा आहे आणि तो OTP एंटर केल्यानंतर मला कन्फर्म करावं लागेल. एकदा का तुम्ही हे कन्फर्म केलं की फक्त मला ऍक्टिव्ह करावं लागेल. इथं दिसेल तुम्हाला कुठले कुठले ऍक्टिव्ह मॅन्डेट्स आहेत आणि ऑर्डर्स सुद्धा तुम्ही खाली बघू शकता. मी कन्फर्म जसं करेन मला काही डिटेल्स ऍड कराव्या लागतील. कार्ड होल्डरचं नाव, व्हॅलिडिटी त्याची काय आहे, पिन नंबर टाकावा लागेल आणि जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा एंटर करून प्रोसीड करावं लागेल. प्रोसीड करता क्षणी हे सक्सेसफुल झालेला स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतो. तुमचा रेफरन्स नंबर इथं पाहायला मिळतो. इन शॉर्ट काय, सगळी प्रोसेस तुमची म्युच्युअल फंड SIP ची पूर्ण झालेली आहे. प्रोसेस पूर्ण झाली म्हणून रिफ्रेश करायचं नाही, अजून एक स्टेप पुढे आहे. जसं थोडा वेळ ते घेईल त्यानंतर अजून एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. म्युच्युअल फंडला पेमेंट किती जाणार आहे, मॅक्सिमम 2000 रुपये जाणार आहे. इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन हे घेईल. आय ॲग्री म्हणायचं आहे तुम्हाला आणि ॲक्सेप्ट करायचं आहे. दिस इज द लास्ट स्टेज. इकडे तुम्हाला तुमच्या अकाउंटच्या सगळ्या डिटेल्स पाहायला मिळतात आणि जे काही रेफरन्स नंबर्स आहेत हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढून ठेवू शकता. एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपला एकही रुपया कुठे
कुठंही जात नाही. हे पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये गोष्टी होत असतात. सेबीचा कंट्रोल आहे, एम्फीचा कंट्रोल आहे, म्युच्युअल फंड कंपनीचा कंट्रोल आहे, कॅम्स कार्वीचा कंट्रोल आहे. 100 गोष्टींच्या थ्रू हे प्रोसेस पुढे जात असते. आजपर्यंत एकदा तरी ऐकलंय का म्युच्युअल फंड मधला पैसा बुडाला? आजपर्यंत एकदा तरी तुम्ही कुठे ऐकलंय का स्टॉक मार्केटमध्ये मी गुंतवणूक केलेली होती, म्हणजे स्टॉक्स घेतले होते मी माझ्या डीमॅट अकाउंटवर आणि ते चोरीला गेले? इम्पॉसिबल आहे. एक वेळेस बँक बंद पडेल, एक वेळेस पतसंस्था बंद पडतील, पण इथं म्युच्युअल फंडमध्ये कधीही कोणाचाही 1 रुपया बुडत नाही. हे डोक्यात फिक्स ठेवायचं. म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क जे म्हटलं जातं, त्याचा अर्थ काय? जसं मार्केट अपडाऊन होईल तसं म्युच्युअल फंडची व्हॅल्यू सुद्धा तुमच्या स्कीमची अपडाऊन होते. एवढाच एक ड्रॉबॅक यामध्ये आहे. पण जर मी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतो तर बघायची गरज नाही आहे. कितीही व्हॉलॅटिलिटी येऊ दे, मला बिलकुल फरक पडत नाही, कारण एंड ऑफ द डे आय एम द विनर. लॉंग टर्म मध्ये मला खूप चांगले रिटर्न पुढे जाऊन मिळत असतात. ही जी प्रोसेस आता आपण बघितली याला म्हणतात SIP करणं. आता परत एक वेगळी कॅटेगरी येऊ शकते. मी प्रत्येक महिन्याला थोडी अमाऊंट सेव्ह करू शकतो. लेट से 1000, 2000, 5000, 10000, 1 लाख, 10 लाख प्रत्येकाच्या बजेट प्रमाण असतं. आता आमच्याकडे हायेस्ट SIP एका व्यक्तीची सुरू आहे, ती म्हणजे 10 लाख पर मंथ. एवढी मोठी SIP सुद्धा सुरू असते. नो डाऊट कंपनीबद्दल मी बोलत नाही. काही कंपन्या प्रत्येक महिन्याला करोडो रुपये इन्व्हेस्ट करतात, त्यांच्याबद्दल आता मला चर्चा करायची नाही. आपण बोलतोय इंडिव्हिज्युअल क्लायंट बद्दल. एवढे मोठे क्लायंट सुद्धा चांगलं अर्निंग करणारे आहेत आणि माझी अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा महिन्याला लाखो करोडो रुपये कमवावं, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करेन. बट आता प्रश्न हा येतो की मी प्रत्येक महिन्याला SIP तर करतोय, पण जर माझ्याकडे लमसम मोठी अमाऊंट येत असेल तर कदाचित माझ्याकडे 50,000 येतील, 20,000 येतील, 1 लाख येतील, 10 लाख येतील. ती अमाऊंट मी कशी इन्व्हेस्ट करायची? तर त्याला म्हटलं जातं लमसम इन्व्हेस्ट करणं. आता दोन्ही कॅटेगरीचे लोक असू शकतात. काही लोक काय म्हणतील, आता माझ्याकडे जे शेतकरी वर्ग येतो ते लोक काय म्हणतात, साहेब महिन्याला पैसे येतच नाहीत आमच्याकडे. मग आम्ही त्यांना काय म्हणतो, साहेब टेन्शन घ्यायचं नाही. एक ऑप्शन आहे, जेव्हा तुमच्याकडे ऊसाचं बिल येईल किंवा इतर कुठल्या पिकाचं बिल येईल ते तुम्ही डायरेक्ट लमसम मध्ये ऍड करू शकता. समजा तुमचा दुधाचा व्यापार आहे, तुमच्याकडे गाई आहेत, म्हशी आहेत, तुम्ही दूध घालताय, महिन्याला बिल येतं, 15 दिवसाला येतं, आठवड्याला येतं, तुम्हाला वाटतं की नाही माझ्याकडे एवढीच अमाऊंट आहे, ही मला लमसम ऍड करायची, करू शकता. सो त्याला म्हणतात लमसम प्रोसेस करणं. अगेन सेम गोष्ट आहे. मी फंड सिलेक्ट करणार. आता कोटकचा सिलेक्ट करूया आपण, कोटक बिझनेस सायकल फंड. आता हा फंड मी निवडला. आता मी हे एक्झाम्पल म्हणूनच निवडतोय बरं का. तुमच्यासाठी काय बेस्ट आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, एकदा कॉल करून सगळी माहिती घ्या किंवा स्वतःहून अशा प्रकारे सिलेक्ट करून इन्व्हेस्टही करू शकता. इन्व्हेस्ट नावर 1 टाइम मी सिलेक्ट करणार आहे, मंथली SIP करणार नाही. 1 टाइम सिलेक्ट करेन. इथं मी अमाऊंट टाकेन. किती अमाऊंट? मिनिमम 5,000 असायला पाहिजे. आता मला 30,000 करायचे, मग मी 30,000ची प्रोसेस करतोय. मी प्रोसीडवर क्लिक करेन. अशा प्रकारे डायरेक्ट तुमची इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन पेमेंटची होत जाईल. मगाशी मी पेमेंटची प्रोसेस ऑलरेडी तुम्हाला दाखवली. पण आता एक कॅच आहे, या सेम व्यक्तीचा ज्यांचा आपण फोलिओ बनवतो त्यांची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्यांनी काय करायचं, तर मी जाऊन दाखवतोय. फोलिओमध्ये जायचं, इथं तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट दिसते. मी या इन्व्हेस्टमेंटवर मोअरवर क्लिक करेन. मोअरवर क्लिक करता क्षणी मला अनेक ऑप्शन दिसतात. इन्व्हेस्ट मोर, अजून पैसा टाकायचा आहे, चला इथून मी टाकू शकतो. मंथली SIP नाही तर 1 टाइम करायची आहे, ते मी पहिला सिलेक्ट करेन. किती अमाऊंट करायची आहे, तर याच फोलिओमध्ये मला अजून 30,000 ऍड करायचे आहेत. ऑलरेडी एक फोलिओ बनलाय, मल्टिपल फोलिओ बनले, काही प्रॉब्लेम नाही, पण यातच मला ऍड करायचं आहे म्हणून मी कन्फर्म ऑर्डर करेन. पे वर क्लिक करेन. पेवर क्लिक करता क्षणी अगेन पेमेंटची सेम प्रोसेस सुरू होईल. मला परत प्रोफाईलमध्ये जाऊन ती सगळी प्रोसेस पूर्ण करायची आहे. इथं तुम्हाला क्लिअरली दिसतं. मी परत अकाउंटवर आलो. अकाउंटवर आल्यानंतर ऑथेंटिकेट मला करावं लागेल, त्यावर मी क्लिक करेन. ऑथेंटिकेट ऑर्डरवर क्लिक करता क्षणी इथं मला कुठल्या ऑर्डर मी लावलेत हे मला दिसेल. मी पहिला वर मला सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर हा जो नंबर आहे तो मी सिलेक्ट केला. परत सिलेक्ट ऑलवर मी चेक करेन. सिलेक्ट ऑलवर केल्यानंतर कोटकचा एकच फंड दिसतोय ज्यामध्ये आपण 30,000 लमसम ऍड करतोय. जनरेट OTP वर मी क्लिक करेन आणि जो OTP रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर गेलेला आहे माझ्या, तो मला इथं एंटर करायचा आहे. जी SIPच्या पेमेंटची प्रोसेस आपण इनिशिएट केली होती सेम प्रोसेस मला इथं करायची आहे. फक्त यामध्ये मॅन्डेट ऍड करण्याची गरज नसते, बिकॉज पर मंथ काही कटिंग होणार नाहीये. फक्त मला इथं OTP एंटर करायचा आहे, पेमेंट प्रोसेस करायची. पेमेंट गेलं, विषय संपला. 30,000 रुपये माझ्या या फंडमध्ये ऍड झाले. अगेन माझ्याकडे 1 लाख आले, मी अगेन 1 लाख ऍड करू शकतो. जसं मी इथं OTP एंटर केला, मी सबमिटवर क्लिक करेन. सबमिटवर क्लिक केल्यानंतर ही ऑथेंटिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. पेमेंटची नाही. पेमेंटची प्रोसेस अगेन वेगळी आहे. प्रोसेस पेमेंटवर क्लिक करून आपल्याला पेमेंटची प्रोसेस पूर्ण करावी लागते. पेमेंटची प्रोसेस आणि ऑथेंटिकेशनची प्रोसेस दोन्ही वेगवेगळे आहेत, राईट. सो आता मी पेमेंटची प्रोसेस करतो. इथं मला क्लिअरली सगळ्या गोष्टी दिसत आहेत की तुम्ही 30,000 पे करणार आहात, कुठल्या स्कीमला करणार, कसं करणार, हे सगळं BSE तुमच्याकडून कन्फर्म करून घेतो. नाहीतर कोणतरी कुठेही अमाऊंट पैसे टाकेल, चालेल का? नाही चालत. सो अगेन मला UPI करायचं आहे. UPIचा माझ्याकडे ऑप्शन आहे म्हणून मी UPI पेमेंट करतोय. इनिशिएट पेमेंट मी करणार 30,000 रुपये.
आहेत का? हो आहेत. तर UPI ID मला इथे एंटर करावा लागेल. तुमचा जो काही असेल ते, बऱ्याच लोकांचा UPI ID काय असतो, त्यांचा मोबाईल नंबर @YBL किंवा इतर कुठलं तुम्ही ॲप वापरत असाल तर त्याप्रमाणे तुमचे वेगवेगळे UPI ID असतात. तसं तुम्ही टाकून इथून UPI ID थ्रू पेमेंट करू शकता. जर तुमचं नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंगच्या डिटेल एंटर करून तिथून तुम्ही डायरेक्ट प्रोसेस करू शकता. UPI थ्रू काय होतं, इथून मी सबमिट करेन, सबमिट केल्यानंतर मला ती रिक्वेस्ट जाईल, ती रिक्वेस्ट बघून मी तिकडून अगेन पेमेंट करेन. माझ्या अकाउंटवरून 30,000 कट होतील आणि हे इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या अकाउंटला जमा होतील. हे सगळे पैसे डायरेक्ट कंपनीला जमा होतात. कुठल्याही प्रकारे हे रिचमीकडे किंवा संकेत आवटेच्या अकाउंटला येत नाहीत. मी वारंवार तुम्हाला सांगतोय. आता पुन्हा एकदा मी प्रोसेस पुढे तुम्हाला पूर्ण होताना दाखवतो की हे पैसे नेमके जातात कुठे, म्हणजे तुम्हाला कळेल यात कुठल्याही प्रकारे रिचमीचा रोल नाही. तुम्हाला वाटलं या डायरेक्ट कोटकमध्ये जाऊन मला पैसे विड्रॉ करायचे, तुम्ही तिकडे जाऊन विड्रॉल करू शकता. अशा अनेक गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे काय, फक्त तुम्हाला रिचमीवर अवलंबून राहायची सुद्धा गरज नाहीये. सो इथंपर्यंत आम्ही लोकांना सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि यातूनही तुमच्या काही शंका असतील तर डायरेक्टली माझ्या टीमला डिस्क्रिप्शनमध्ये कॉल करून नंबर आहे त्यावर माहिती घेऊ शकता. फक्त चांगल्या स्कीम निवडणं, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहणं. मी म्युच्युअल फंडची एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. प्लीज ती एकदा सगळी प्लेलिस्ट बघून काढा. म्युच्युअल फंड सारखे रिटर्न्स कुठंच मिळत नाहीत आणि लॉंग टर्ममध्ये जो पैसा तुमचा बनतो ना तो ह्यूज बनतो. खूप मोठी अमाऊंट बनते. घरात बसून निवांत खाऊ शकता, त्या व्याजावर जगू शकता, एवढा पैसा त्यातून येतो. गरज काय आहे तर व्यवस्थित स्कीम निवडणे आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहणे. आणि रिचमी नेहमी तुमच्या सोबत आहे. व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्यावर तुमचं नेहमीप्रमाणे प्रेम असेल तर प्लीज हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाला गुंतवणूक का करायची, कशी करायची, कधी करायची हे सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.